रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर विधानसभा मतदारसंघातनं भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे, तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सुद्धा नवीन चेहरा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचं नाव समोर येत आहे। मात्र यावरून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घरचा आहेर दिला आहे। गुहागरमध्ये धर्मवीर 2 चित्रपटाच्या याच पोस्टरवरून शिंदेंच्या शिवसेनेतच वादाचं पिक्चर रिलीज झालंय। खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदमांनी धर्मवीर 2चे मोफत खेळ आयोजित करत जोरदार जाहिरातबाजी केली आहे। या निमित्तानं विपुल कदम हे गुहागरमधून शिवसेनेचे उमेदवार असणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र यावरून रामदास कदमांनी थेट एकनाथ शिंदेंनाच इशारा दिलाय। आपले नातेवाईक म्हणून गुहागरमध्ये आणून तिथं त्याला उमेदवारी द्यायची, असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्यांना 100% पराभवाला समोर जायला लागेल। शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष रात्रंदिवस ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल, मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी। पितृपक्ष संपल्यानंतर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेकडून विपुल कदम यांच्या नावाची घोषणा होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव विरुद्ध विपुल कदम असा सामना रंगणार असल्याचं बोललं जातंय। विपुल कदम हे खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्नीचे बंधू आहेत। विपुल कदम हे खेड तालुक्यातील तळेगावचे रहिवासी आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गुहागरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। गुहागर विधानसभेसाठी विपुल कदमांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे। गेल्या काही दिवसांपासून अचानक विपुल कदम गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय झालेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे। याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल, बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही। नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत। एकीकडे गुहागर मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतच वाद पेटलाय, तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातून विधानसभेच्या जागांबाबत उद्धव ठाकरेंकडून आढावा घेण्यात आलाय। 3 उमेदवारांच्या नावावर ठाकरेंकडून जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय। दापोली, गुहागर, राजापूरचे उमेदवार जवळपास निश्चित झालेत। दापोलीतून संजय कदम, राजापूरमधून राजन साळवींचं नाव निश्चित झालंय। गुहागरमधून भास्कर जाधवांचं नाव निश्चित झालंय, तर विक्रांत जाधवांच्या नावाचीही चर्चा आहे। रत्नागिरीमधून उदय सामंतांविरोधात कोण याबाबत अद्याप निर्णय झाला नाहीये। गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून विपुल कदम यांची राजकीय एंट्री निश्चित मानली जाते। मात्र रामदास कदमांनी नातेवाईकांना उमेदवारी देण्याची प्रथा पाडू नका असं वक्तव्य करत विरोध केलाय। त्यामुळे वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना बाजूला ठेवणार की नातेवाईकांना उमेदवारी देणार हे बघणं महत्त्वाचं असेल। अनुज जोशी, पुढारी न्यूज, रत्नागिरी।